नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत खूपच रंजक विषयावर बोलणार आहोत, प्राण्यांची उत्क्रांती. आपल्यासमोर जी माहिती आहे ती आपल्याला चार्ल्स डार्विन नावाच्या एका महान शास्त्रज्ञाच्या सिद्धांताची ओळख करून देते. हो, आणि आपला उद्देश अगदी सोप्पा आहे. उत्क्रांतीची ही संकल्पना नेमकी काय आहे, ती कशी मांडली गेलीये आणि त्याला कोणता पुरावा आधार देतो हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग हे सगळं उलगडून पाहूया. चार्ल्स डार्विनच्या आधीही काही शास्त्रज्ञांनी या दिशेने विचार करायला सुरुवात केली होती, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे डार्विनच्याही आधी कार्ल लिनियस नावाचे एक शास्त्रज्ञ होते. लिनियस? हो. त्यांनी प्राण्यांचं शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करण्याची पद्धत सुरू केली. आणि विशेष म्हणजे शरीररचनेचा अभ्यास करून त्यांनी एक धाडसी मत मांडलं. काय होतं ते मत? की मानव आणि वानरांच्या काही प्रजातींमध्ये काहीतरी संबंध असावा. विचार करा, त्या काळात हे बोलणं किती मोठं होतं. ही एक खूप महत्वाची सुरुवात होती. म्हणजे त्यांनी एक पाया रचला. अगदी. आणि मग 1869 मध्ये चार्ल्स डार्विनने ऑन दी ओरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ प्रकाशित केला. आणि त्याने तर विज्ञानाच्या जगात एक क्रांतीच घडवली असं म्हणतात. हो, कारण याच ग्रंथात डार्विनने पहिल्यांदा उत्क्रांतीची संकल्पना इतक्या सविस्तरपणे मांडली होती. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कोणती? या पहिल्या ग्रंथात त्यांनी मानव आणि वानर यांच्यातला नेमका संबंध काय आहे यावर थेट भाष्य करणं टाळलं होतं. अच्छा, म्हणजे त्यांनी तो विषय थोडा बाजूला ठेवला. हो, त्यांनी फक्त एक व्यापक सिद्धांत जगासमोर ठेवला, एक वैश्विक नियम. इथेच तर खरी गंमत आहे. मग त्यांनी मानवाच्या उत्पत्तीबद्दल थेट कधी आणि कसं सांगितलं? त्यासाठी 1871 साली जाडावं लागलं, तब्बल 12 वर्षानंतर. 12 वर्ष? हो. डार्विनने डिसेंट ऑफ मॅन नावाचा दुसरा ग्रंथ प्रकाशित केला आणि यात त्याने थेट मानवाच्या उत्क्रांतीवर लक्ष केंद्रित केलं. आणि पुरावे म्हणून त्यांनी काय सादर केलं? कारण त्या काळात जीवाश्म वगैरे तर नव्हते. बरोबर. आणि इथेच डार्विनची प्रतिभा दिसते. त्यांनी आपल्याच शरीरात दडलेल्या पुराव्यांकडे लक्ष वेधलं. आपल्या शरीरात? हो. पहिलं म्हणजे माकडहाड. माकडहाड, टेल बोन. अगदी. त्यांनी सांगितलं की माणसाला शेपूट नाहीये, पण त्याच्या पाठीच्या कण्याच्या शेवटी असलेलं ते छोटंसं हाड, ते शेपटीचाच एक अवशिष्ट भाग आहे. बरोबर. तो एक पुरावा आहे की आपले पूर्वज शेपूटवाळे होते. आणि दुसरा पुरावा? अक्कलदाढ. अक्कलदाढ. हो, ती तर अनेकांना त्रास देते. हो. आणि डार्विन म्हणाला की ही सुद्धा आपल्या शरीरातील एक अनावश्यक गोष्ट आहे. आपल्या पूर्वजांना कच्चं अन्न चावण्यासाठी मोठा जबडा आणि जास्त दाढा लागायच्या. आता आपल्याला त्याची गरज नाही, म्हणून जबडा लहान झाला आणि या दाढांनाच जागाच उरली नाही. मग या सगळ्या पुराव्यांवरून डार्विन कोणत्या निष्कर्षापर्यंत पोचले? त्यांनी एक अनुमान काढला. त्यांनी शरीररचना बघितली आणि त्यांच्या लक्षात आलं की गोरिला आणि चिंपांझी हे मानवाशी सर्वाधिक मिळणारे जुळणारे प्राणी आहेत. हां, आणि ते दोन्ही आफ्रिकेत आढळतात. अगदी. यावरून त्यांनी अनुमान काढला की मानव आफ्रिकेच्या जंगलातील गोरिला आणि चिंपांझी सारख्या बिनशेपटीच्या वानरांपासून उत्क्रांत झाला असावा. पण हा फक्त एक अनुमान होता, बरोबर? म्हणजे त्या क्षणी त्यांच्याकडे याला सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे होते का? अगदी बरोबर. हा एक तर्कशुद्ध अनुमान होता आणि डार्विनने स्वतः हे मान्य केलं होतं की त्यांच्या या अनुमानाला पुष्टी देणारे जीवाश्मांचे पुरावे तेव्हा उपलब्ध नव्हते. आणि ते पुरावे मग नंतर मिळाले? हो. ते पुरावे मिळण्याची सुरुवात थेट 20व्या शतकात झाली, डार्विनच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी. ठीक आहे, आता आपण मानवाबद्दल बोललो, पण आपल्या स्रोतांमध्ये गोगलगाई, डायनोसॉर, मासा, गाय, साप अशा अनेक प्राण्यांची चित्रं आहेत. या सगळ्यांचा उत्क्रांतीच्या सिद्धांताशी काय संबंध आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण यातून आपल्याला उत्क्रांतीचा संपूर्ण प्रवास, तो विशाल पट दिसतो. प्राण्यांचे मुख्यत्वे 2 गट पडतात. कोणते? एक म्हणजे अपृष्ठवंशीय, म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नसतो. इनव्हर्टिब्रेट्स. हो. उदाहरणार्थ आपल्या स्रोतातील गोगलगाईचे चित्र. हे सुरुवातीचे जीव. आणि दुसरा गट म्हणजे पृष्ठवंशीय. व्हर्टिब्रेट्स, ज्यांना पाठीचा कणा असतो. बरोबर. आणि या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आपल्याला उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पे स्पष्ट दिसतात. जसे की? सगळ्यात आधी आले जलचर, पाण्यात राहणारे, म्हणजे मासा. मग आले उभयचर, बेडकासारखे, जे पाणी आणि जमीन दोन्हीकडे राहू शकतात. हो. आणि मग आले सरपटणारे प्राणी, सरीसृप, म्हणजे साप आणि डायनॉसॉर. आणि मग पक्षी. आणि सगळ्यात शेवटी सस्तन प्राणी, म्हणजे गाय आणि अर्थातच मानव. अगदी. आणि आपल्या स्रोतांनुसार सस्तन प्राणी हा पृष्ठवंशीय प्राण्यांमधील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा मानला जातो.
तर या सगळ्याचा अर्थ काय? आज आपण पाहिलं की चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत कसा मांडला. आणि फक्त मांडला नाही तर आपल्याच शरीरातले माकड हाड आणि अक्कलधाडेसारखे पुरावे कसे दिले. हो, आणि मानव आफ्रिकेतील वानरांपासून उत्क्रांत झाला असावा हा धाडसी विचार कसा मांडला. आणि आपण हेही समजून घेतलं की ही प्रक्रिया फक्त मानवापुरती मर्यादित नाहीये. नाही. गोगलगाईपासून ते महाकाय डायनॉसॉरपर्यंत आणि माशांपासून ते सस्तन प्राण्यांपर्यंत संपूर्ण जीवसृष्टी या उत्क्रांतीच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या स्रोतांमध्ये असा उल्लेख आहे की डायनॉसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. पण त्या नष्ट का झाल्या याचं कारण दिलेलं नाहीये. म्हणजे पर्यावरणात झालेला एखादा प्रचंड बदल असेल किंवा उल्कापात की आणखी काही. हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हो, आणि हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की उत्क्रांतीच्या या लांबचक प्रवासात टिकून राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी नेमकं काय आवश्यक असतं. फक्त ताकद की अजून काही. कदाचित परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. बरोबर, कदाचित सर्वात शक्तिशाली नाही तर सर्वात लवचिक असणाराच टिकतो.